आहे. एक शिवाजीराव काळे पाटील आणि दुसरे दिलीप शेठ गांजाळे. दोन्ही मोठ्या गावची लोक, पण जुन्नर सारख्या शहरामध्ये येऊन एक नावलौकिक आमच्या आंबेगाव तालुक्याला प्राप्त करून दिला आहे. खरं तर ही दोन्ही मंडळी अतिशय हुशार, सातत्यानं दुसऱ्याच्या गावात येऊन दुसऱ्या तालुक्यात येऊन हा जनसंपर्क तयार केला. तर आंबेगाव तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं, व्यक्ती आमच्या दरेकर परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. हरिओम तत्सत. खऱ्या अर्थानं दिलीप शेट्टी आदिवासी भागामध्ये खूप काम केलं. आदिवासी समाजाचे खूप सारे पुढारी नेते उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य माईताई लांडे यांना विनंती आपण. पण या 15-16 वर्षामध्ये त्यांनी एक उत्तुंग भरारी घेतली आणि ती आशाताईंच्या बरोबरीनं ते तालुक्यामध्ये पंचायत समितीवर गटनेते झाले, निवडून आले. आमच्या सुरेखाताई कृषी उत्पन्न बाजार समितीवर ग्रामपंचायती गावाने भरपूर असं त्यांना सहकार्य केलं. त्यांचे विचार जरी वेगळे होते, आमचे विचार जरी वेगळे होते, आमची वैचारिक बैठक जरी वेगळी असेल, पण आमच्यात कधी मनभेद नव्हते. त्यामुळं कुठल्याही गावचं विकासाचं काम जर असलं तर सर्वांच्या विचारानं व्हायचं. आणि हा माणूस सर्व स्वतःला झोकून देणारा माणूस होता. मग आपल्या प्रपंचाकडे पाहणं सुद्धा कधी कधी शक्यच नाही. एकदा जर समाजामध्ये गेला आणि एखादं काम जर त्यांनी मनावर घेतलं तर ते पूर्णत्वास नेल्याशिवाय तो कधी राहिला नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.